होओपोनोपोनो अशी एक टेक्निक आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये फरक पडू शकतो आणि हा फरक अनेकांच्या जीवनामध्ये आलेला आहे। आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओचे कमेंट तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की किती लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट दिलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना फरक पडलेला आहे। होओपोनोपोनो ह्या टेक्निकचा वापर मी देखील नेहमी करतो आणि माझे देखील खूप छान आणि खूप सुंदर अनुभव आहेत। हे सगळे अनुभव आपण टेक्निकली कसे आपण यूज करता येतील हे आपण पाहणार आहोत। ही टेक्निक आपण शिकतो आहे। आपण आधीच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी नक्की कोणाला म्हणायचं। आज आपण पाहतो आहे की आपण थँक्यू कोणाला म्हणायचं आहे। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ही 4 वाक्य आहेत जे आपलं जीवन बदलू शकतात। तर थँक्यू कोणाला बोलायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं थँक्यू जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला ग्रॅटिट्यूड फिलिंग येतं, म्हणजे कृतज्ञता जागरूक होते। आपण कोणामुळे तरी आहोत, आपल्याला जे काही अस्तित्व आहे ते कोणामुळे तरी आहे, आपल्याला कधीतरी कोणीतरी केव्हा तरी मदत केलेली आहे, त्याला नकळतपणे थँक्यू बोललं तर मग आपण त्या कृतज्ञतेचा भाव जागृत करतो आणि याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व अजून छान होत जातं। पण होओपोनोपोनो मध्ये थँक्यू कोणाला बोलायचं आहे तर आत्तापर्यंत आपण अज्ञानामध्ये होतो। आत्तापर्यंत ती जी शक्ती आहे युनिवर्स मधली ती आपल्याला माहिती नव्हती, पण आता माहिती पडलेली आहे आणि होओपोनोपोनोच्या माध्यमातून आपण आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर मात करणार आहोत। तर त्या एनर्जीला म्हणायचं आहे थँक्यू। आपण आधी आय एम सॉरी बोललो, प्लीज फॉरगिव्ह मी बोललो, याचा अर्थ काय आहे हे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील, ते तुम्ही नक्की बघा। पण थँक्यूचा अर्थ खूप व्यापक आहे। थँक्यू बोलल्यानंतर आपल्या मनामध्ये खूप आनंद निर्माण होतो। थँक्यू बोलल्यानंतर आपल्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स स्त्रवतात। म्हणजे बघा ना की आपण समजा एखादा प्रवास केला आणि प्रवास केल्यानंतर आपण सुखरूप तिथे पोहोचलो, पण आपण त्या ट्रेनमध्ये आपण त्या ड्रायव्हरला जाऊन सांगू शकत नाही की थँक्यू। पण आपण काय करू शकतो तर मनातल्या मनामध्ये त्या सिस्टीमला आपण थँक्यू बोलू शकतो। त्याचप्रमाणे जर होओपोनोपोनो जेव्हा आपण करतो आहे तर आजपर्यंत माझ्या ज्या मेमरी क्रिएट झालेल्या आहेत आणि आपला सगळा प्रॉब्लेम जो आहे तो मेमरी म्हणजे स्मृती ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळे होतो। उदाहरणार्थ 10 वर्षापूर्वी एखादी घटना घडली, आपल्या डोक्यामध्ये काय आहे की आजही तशी घटना घडू शकते आणि आपण आपल्या मेंदूमध्ये त्या घटनेला अट्रॅक्ट करतो। ह्या ज्या मेमरी क्रिएट झालेल्या आहेत त्या मी आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी असं म्हणून त्या मी क्लीन केल्या, त्या मेमरीना मी शुद्ध केलं, त्या मेमरी मी घालवण्याचा प्रयत्न केला। पण ही टेक्निक मला मिळाली आणि आत्ता माझ्या मेंदूमध्ये नवीन नवीन ज्या काही मेमरीज आहेत ते क्रिएट होऊ दे, पॉझिटिव्ह मेमरी क्रिएट होऊ दे आणि त्या झालेल्या आहेत, होत आहेत, यासाठी आपण म्हणतोय थँक्यू। एक साधं कोणाला थँक्यू बोललं तर त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल येते। ही स्माईल अपेक्षित आहे आपल्या पर्सनॅलिटीसाठी। त्यामुळे आपली पर्सनॅलिटी अजून छान करायची असेल तर आपण थँक्यू बोलूया आणि थँक्यू बोलल्यानंतर आपण तो जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो तो रिस्पॉन्स अतिशय सुंदर असतो आणि आपला तेवढा जो वेळ आहे तो खूप छान जातो। आणि त्याच वेळेला जर आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असेल तर त्या सगळ्या ज्या काही मेमरीज आहेत त्या फिट होतात आणि त्या सगळ्या मेमरी पॉझिटिव्ह मेमरी असतात। खरं पाहायला गेलं तर सगळा खेळ जो आहे तो मेमरीचा आहे। मी नेहमी सांगतो की एखाद्या व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला, तो व्यवसाय सुरू केला होता 4 वर्षापूर्वी आणि त्याला 2 लाख रुपये नुकसान झालं। असं नाहीये की प्रत्येक वेळा नुकसान होणार आहे, असं होत नाहीये, पण आत्ता डोक्यामध्ये काय आहे की मला त्यावेळेस 2 लाख रुपये नुकसान झालं, आताही 2 लाख रुपये नुकसान होऊ शकतं आणि आपण ती गोष्ट अट्रॅक्ट करतो। कोणाला? त्या नुकसान। तर त्या नुकसानीपासून आपली सुटका करायची असेल तर आपण म्हणायचं असतं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी। जे झालं ते झालं, माझ्याकडून चुकी झाली असेल किंवा परिस्थितीची चुकी असेल आणि त्याच्यामुळे ज्या मेमरी क्रिएट झालेल्या आहेत त्या मेमरीला मी सॉरी म्हणतो, त्या मेमरीला सांगतो की मला माफ कर आणि त्याच्या माध्यमातून मग आपण आता नवीन मेमरी ज्या क्रिएट होत आहेत यासाठी म्हणतो आहे थँक्यू। ही 4 वाक्य मानवी जीवनामध्ये खूप चांगली प्रगती घडवू शकतात जर आपण ती व्यवस्थितपणे शिकून घेतली तर। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ह्या 4 वाक्यांना म्हणतात होओपोनोपोनो आणि होओपोनोपोनोचा एक थोडक्यात अर्थ आहे की शुद्धीकरण। आपल्या समस्यांचं, आपल्या स्मृतींचं, आपल्या विचारांचं पूर्ण शुद्धीकरण म्हणजे होओपोनोपोनो आहे। अतिशय सुंदर ही टेक्निक आहे आणि याच्या माध्यमातून आपण स्वतःला खूप चांगलं डेव्हलप करू शकतो। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यापैकी एक आपण हनुमान जन्मोत्सवानिमित्त जे काही साधना केलेली आहे हनुमान चालीसा आणि भीमरूपी महारुद्र याची, तर याचे तुम्ही प्रत्येकाने
सांगितलेले पाठवलेले की संख्या किती झालेली आहे, अजूनही पाठवत आहेत की किती वेळा म्हणून झालेला आहे, तर आपण अजून काही दिवस वाट पाहूया अजून किती जणांचं येतं आहे आणि मग आपण ते डिक्लेअर करूया किती टोटल झाली आहे त्याची. 10, 11, 12 एप्रिल 2026ला आपण सप्तचक्राचा ऑनलाईन कोर्स घेत आहोत. सगळ्यात जास्त विचारणा झाली होती सप्तचक्राबद्दल कधी घेणार आहात, तर हे 3 दिवसाचा कोर्स आहे आणि नंतर जे काही याच्या इन्क्लुडिंग अजून दिवस असतात ते तुम्हाला नंतर सांगितले जातात. पण आत्ता आपल्याला सप्तचक्र शिकायचं असेल, त्याचं हिलिंग शिकायचं असेल तर 10, 11, 12 एप्रिल 2026ला हा कोर्स होणार आहे. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली सीट बुक करा, कारण की हा कोर्स परत नंतर कधी होईल खरंच माहिती नाही आहे. आपण लगेच ते कोर्सेस घेत नाही. त्यासाठी आपल्याला कोणतंही शिक्षण जरी घ्यायचं असेल ध्यानामधलं तरी सप्तचक्र महत्त्वाचं आहे आणि आपण सप्तचक्र जरा विस्ताराने शिकवतो. तर हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. तुम्हाला होओपोनोपोनोचा लाभ झालाय का किंवा तुम्ही याबद्दल पूर्वी ऐकलं होतं का आणि तुम्हाला ह्याविषयी व्हिडिओ पाहायला आवडतील का हे कमेंट करून नक्की तुम्ही सांगा. तुमचं एक कमेंट, एक लाईक खरंच आपल्याला एक हुरूप देतो मनामध्ये आणि आपण अजून छान व्हिडिओ बनवू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि त्याचबरोबर ह्या ज्या काही टेक्निक्स आहेत याचा देखील अभ्यास करत राहा. प्रॅक्टिस मात्र नक्की करत राहा. ऑल द बेस्ट.